गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, ही राहिली आपली कॉफी. मित्रांनो, आज आहे 6 तारीख, 6 मे. मी आज जो ब्लॉग अपलोड केला आहे तो आहे 3 तारखेचा. आणि उद्या 7 तारीख आहे मित्रांनो, 7 जून. म्हणजे हा ब्लॉग जो आहे ना तो उद्या अपलोड होईल. आजचा ब्लॉग 7 तारखेला अपलोड होईल. तर मित्रांनो, मी आता ठरवलं आहे की इथून पुढे आपण कंटिन्यू ब्लॉग बनवू. भलेही तो लहान का असो ना, पण बनवू म्हणजे बनवू. पुढच्या आठवड्यात लग्न आहे मित्रांनो, आणि सगळे जो तो लग्नाच्या तयारीला लागला आहे. मी पण लागलो आहे, घरचे पण लागले आहे, सगळे ज्याचे ज्याचे कामं करत आहे. आणि आज सकाळपासून लाईट गेली आहे मित्रांनो. मी बसलो आहे इथं असंच टाईमपास करत. घाम बघा मित्रांनो किती झाला आहे लाईट नसल्यामुळे. सगळं बंद आहे ना, म्हणून. ही आजी बसली इथं, आणि हा इथं लिओ आपला. चक्क मित्रांनो, लिओ मला चकमा देऊन गाडी खाली गेला आहे. इथं बसलो होतो आम्ही केव्हाचे. बघा दिसला, तिथंच बसतो आता. माटी काय, तुला जेवण कमी झालंय ते. ओके मित्रांनो, मी आता चाललोय गावात पंचरवाल्याकडे. टायर बदलायचं आपल्या गाडीचं. हे जे पुढचं चाक आहे ना मित्रांनो, याची हवा निघून जाते वारंवार. काल मी गेलो होतो त्याकडे, तर तो बोलला की हे टायर खराब झालं, चेंज करावं लागेल. त्याच्याकडे होतं ना, मग आता जाऊ आपण आपल्या मुक्त्यानगरमध्ये. ओके, चलो फिर मिलते उधर. टायर डाला पर सब नहीं बोल रहे थे। तू पीछे का है ना ये टायर? क्या बात कर रहा है? हाँ, उसका साइज 17 का है वो। सब नहीं बोल रहे थे कि ऐसा होगा वैसा होगा। मतलब मेन कारण बता, बोले एवरेज कम होगा। एवरेज का मत बोलो मुझे। दूसरा रीज़न बोलो मुझे। चल कैसे रही, चल तो अच्छी रही है, लेकिन ये दिक्कत है, क्या? पत्थर अटक रहे हैं उसमें। ये मड गटर कम, साइज कम होने की वजह से दिख रहा है, पत्थर अटक वैसे रहे। होगा। या तो वो मड गटर चेंज करना पड़ेगा, नया वाला डालना पड़ेगा, कौन सा तो भी। वो पल्सर का तो वही आता है, नहीं, वो एक उचकने वाला भी आता होगा ना, कौन जो सा। डायरेक्ट डर्ट बाइक बना रहा है इधर से। चल रही है अभी, वो पहले जैसा नहीं हो रहा है। मतलब वो इसकी वजह से ही हो रहा था, टायर की वजह से। चलो, तर मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वी जेवण झालं आहे, आणि मी चाललो आहे बाहेर. पण बाहेर काय ऊन आहे मित्रांनो, खतरनाक. 2 वाजले आहेत. जवळपास 43 डिग्री टेम्परेचर आहे मित्रांनो आज आमच्या इथं. ओके, तर मी चाललो आहे मित्रांनो आज लग्नाच्या पत्रिका बघायला. बघू कशा भेटतं आपल्याला. तर मीन्स 2-4 प्रकारच्या बघायच्या आहे, त्याच्यातून एक सिलेक्ट करायची आहे. ते सिलेक्ट केल्यावर तो 2-3 दिवसात आपल्याला पत्रिका छापून परत करेल त्या. तर चला मला जाऊ आपण तिथं. लग्नपत्रिका बघून मित्रांनो मी थोड्या वेळापूर्वीच घरी आलो आहे. मी ना एकदम सिंपल पत्रिका टाकली आहे मित्रांनो, एकदम सिंपल. आणि आजी बघते ब्लॉग, हे बघा. कारण काय आहे मित्रांनो माहिती का, आपण कितीही महागाच्या पत्रिका बनवू, शेवटी त्या फेकल्याच जातात. हा खर्च कशाला करायचा इतका. खर्चच काय, बाकीच्या भरपूर पण गोष्टी होत नाही त्याच्यामुळे मी एकदम सिंपल पत्रिका टाकली. तुम्हाला दाखवेल मी, सिंपल पण आणि स्वस्त पण. तिचे ब्लॉग बघते आजी. संध्याकाळ झाली मित्रांनो, आणि हे बघा आपल्या आंब्यावरचे आंबे संपले सगळे आता. काहीच आंबे शिल्लक नाही आता. 1-2 असेल तर असेल कुठे. लय लाडा द्यायला लागलाय मित्रांनो हा. पण हे चुकीचं पण आहे असं. त्याची नाशी स्वतः खायची इच्छा होती, असंच खाऊ घालणं पडतं आता. ये चुकीची सवय आली हो तुला खूप. किसने लगाई तुझे ये आदत. दुपारचं जेवण पडलंय मित्रांनो, दुपारचं जेवण त्यानं खाल्लं नाही. आता मी हाताने खाऊ घालतोय, ते खातोय. आता माहिती आहे किती वाजते तर 7:30 झाले आता.
घ्या शेट घ्या. ओके मित्रांनो, तर मी आता करतोय जेवण. ॲक्च्युअली मित्रांनो आज मला जेवण करायला लेट झालं, बाकीच्या सगळ्यांचं जेवण झालं आहे. आणि आज काय घरी केलं माहिती का, टमाट्याचा ठेचा मित्रांनो आणि चपाती. चला मग मी करतो जेवण आता. बाकीचे सगळे बसले माझ्यासमोर जेवण करून. ओके मित्रांनो, मग आजच्या ब्लॉगला मी करतो इथंच एंड. मित्रांनो आज गाडीचं जे टायर बदलवलं आहे ना, गाडी जी झाली ना आपली एकदम खतरनाक, काय सांगायचं, असा रगेट लुक आला आहे तिला आणि चालते पण तशीच आहे ती. तर खूप दिवसापासून प्लॅन तर होता टायर बदलायचा तिचा, पण फायनली या 2-3 दिवसात तिची हवाच टिकत नव्हती, तर ते टायर आज बदलवणं पडलं, पण फायदाच झाला. ॲक्च्युली मला भूषणही सजेस्ट केलं ते मोठं टायर टाकायचं. अरे मी नॉर्मल जे आपले लाईनवाले टायर असताना पुढचे ते टाकणार होतो. एक नंबर चालते गाडी आता. तर मित्रांनो तुम्हाला जर का मग माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर गुड बाय करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.